ठाणे शहराची सांस्कृतिक ओळख समजल्या जाणाऱ्या तसेच नाट्यकर्मी आणि नाट्यरसिकांची पहिली पसंती असलेल्या ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनाची तिसरी घंटा 3 महिन्यांनंतर वाजणार आहे। नाट्यगृहाच्या नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामामुळे पालिकेचं बजेट वाढलंय। दरम्यान नाट्यगृहाची डेडलाईन हुकली असल्यानं कलाकार रसिक नाट्यप्रेमींना अजून काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात असलेल्या महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचं काम ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू करण्यात आलंय। 90 दिवसांच्या अवधीत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे। मात्र नाट्यगृहांच्या अंतर्गत दुरुस्तीचं काम हाती घेतल्याने जवळपास अजून 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। गडकरी रंगायतनमधील सुधारणा करताना जुना लूकही जपला जाणार आहे। कलाकार आणि रसिक या दोघांनाही सुखद अनुभव मिळेल हा उद्देश नजरेसमोर ठेवून रंगायतनाचं नूतनीकरण केलं जात आहे। रंगायतनाच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारकडून 8 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून पालिकेच्या तिजोरीतून देखील खर्च करण्यात येणार आहे। नाट्यगृहाच्या संपूर्ण दुरुस्तीसाठी तब्बल 26 कोटी 90 लाखांचा खर्च करण्यात येणार आहे। त्यापैकी राज्य सरकारकडून आतापर्यंत अवघे 8 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित निधी दुसऱ्या टप्प्यात येणार आहे। तसेच यासाठी महापालिका देखील खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाही। उभाटा गटाचे प्रमुख निवडणुकीपूर्वी बोलताना आता आम्ही जनतेच्या नाल्यात जाऊन दाद मागणार आहोत असं म्हणाले होते। आता जनताच ठरवेल खरी शिवसेना कुणाची असं वक्तव्य केलं होतं। मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अखेर जनतेनेच खरी शिवसेना कुणाची ते दाखवून दिलं असल्याचं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। उभाटा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। यावेळी बोलताना शिंदे यांनी हे मत व्यक्त केलंय। उभाटा गटातील नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील आनंद आश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी शिंदे यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार राजेंद्र गावित, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, माजी नगरसेवक राम रेपाळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, पालघरचे जिल्हा प्रमुख कुंदन संके, उपनेत्या ज्योती मेहर, जिल्हा संघटिका वैदेही वाडान, उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या हितेश धेंडे याला ठाणे श्रीनगर पोलिसांनी अवघ्या 8 तासात अटक केली आहे। हितेश या तरुणाने एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा एक व्हिडिओ तयार केला। त्यात त्याने एकनाथ शिंदे यांना अरवाच्या भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या घरावर गोळीबार करण्याची व बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती। हा व्हिडिओ व्हायरल होताच काल एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत हितेश विरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला अटक केली। या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 6 पथके रवाना केली होती। या पथकांनी वैशाली नगर, योगी हिल्स, मुलुंड तसेच जंगल परिसरात शोध घेऊन घाटीपाडा येथून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। हा तरुण बेरोजगार असून फक्त 9वी शिकलेला आहे। कळवा येथील सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या वादातून त्याने हे कृत्य केल्याचं प्रथमदर्शी समोर आलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दिनांक 5/1/2025 रोजी एक इंस्टाग्रामला एक लाईव्ह व्हिडिओ आपल्याला मिळाला होता। त्या अनुषंगाने फिर्यादी परेश चाळके यांनी एक तक्रार दिली होती की माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल असंबद्ध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती। आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे 18/2025 या क्रमांकाने गुन्हा दाखल होता। त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे। एकंदरीत आपण 6 ते 7 टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे पाठवण्यात आल्या होत्या। सदर आरोपी हा वैशाली नगर, त्याचबरोबर घाटीपाडा, योगी हिल्स, मुलुंडमधलं त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता। आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत। प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होतंय की त्याचे काही वाद कळवामधील जे गार्ड आहेत, जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याशी झालं होतं। त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी एक कृत्य केल्याचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय, पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही। मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत। आरोपीला आता माननीय कोर्टासमोर आम्ही हजर करत आहोत। मंत्रालयाचा पण उल्लेख केला होता त्यांनी, मंत्रालयामध्ये माझं नाव विचारा, मी कोण आहे। प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे। तो मंत्रालयामध्ये जात होता, इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण जात होता। आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत आहोत। बॅकग्राऊंड काय, कामधंदा काय? बेसिकली हा बेकार आहे। 9वी पास हा अशिक्षित, जवळपास 9वी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही। जो मिळेल तो काम मजुरीचं करतो। त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलंच बॅकग्राऊंड मिळालेलं आहे। साथीदार होते का याच्यासोबत अजून? आणि व्हिडिओचं आम्ही प्रथम जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे। त्याच्या एक मित्राचा मोबाईल त्यांनी घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती लाईव्ह केलं। क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे तसं? अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हे दाखल आहे असं माहिती? आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे। त्याच्यावरती काही गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल आहेत। सर काय रिकव्हरी अद्याप काहीच रिकव्हरी नाहीये, पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे कारण का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू। योग्य पद्धतीने ह्याची गुन्ह्याची उकल झाली त्याबद्दल मी श्रीनगर पोलीस स्टेशनचं आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो। विकृत आहे का मेडिकल रिपोर्ट सादर झाला? अद्याप कुठलंही असं रिपोर्ट सादर केलेला नाहीये, पण त्याचे फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करतो आहोत। पण त्याचं जे वर्तन आहे ते असंबद्ध असं वाटतं असं फॅमिलीचं म्हणणं आहे।
प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात राजकीय पक्ष, कामगार संघटना, सामाजिक संघटना यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी व धर्मराज्य पक्ष तसेच ठाणे जिल्ह्यातील कार्यरत सर्व क्षेत्रातील कामगार संघटना, वीज कंपन्यातील कामगार संघटना यांची संयुक्त बैठक ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड M.A. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या बैठकीला 6 राजकीय पक्ष व 45 कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। स्मार्ट प्रीपेड मीटरच्या अंमलबजावणीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठाणे जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समिती स्थापन करण्यात आली असून लाल बावट्याचा सर्व श्रमिक संघ कार्यालय, भडकमर हॉस्पिटल जवळ महागिरी ठाणे येथून या समितीने आगामी कृतीचं निर्धारण केलंय। या विषयावर आयोजित बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी आणि संघटनांनी नागरिकांच्या हितासाठी संघटित लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। या बैठकीत कॉम्रेड गिरीश भावे, कॉम्रेड कृष्णा भोयर, कॉम्रेड विश्वास उडगी, शेकापचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, महाराष्ट्र आयटेकचे उपाध्यक्ष कॉम्रेड उदय चौधरी, कामगार नेते राजन राजे, M.A. पाटील, आत्माराम विशे, कॉम्रेड लिलेश्वर बनसोडे आदींनी या विषयावर मार्गदर्शन केले आहे। 3 जुलै 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात तत्कालीन ऊर्जामंत्री व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सर्वसामान्य वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्यात येणार नाही अशी स्पष्ट घोषणा केली होती। मात्र या आश्वासनाचे उल्लंघन करून महाराष्ट्रात व ठाणे जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचं काम अदानी कंपनीद्वारे सुरू करण्यात आलंय। सध्या फॉल्टी मीटर बदलणे व नवीन वीज जोडण्याच्या प्रकरणांमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया राबवली जाते। ही प्रक्रिया सरकारकडून अदानीच्या माध्यमाने सामान्य जनतेची फसवणूक करण्यासाठी होत असल्याचा आरोप या समितीकडून करण्यात आलाय। ठाण्यातील राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि जनसंघटना यांच्या पुढाकारानं स्मार्ट प्रीपेड वीज मीटर विरोधी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीने स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात व्यापक आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतलाय। शेतकरी कामगार पक्षाने या बैठकीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता, तर या पक्षानं यापूर्वीच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना या संदर्भात निवेदन सादर केलंय। सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी या लढ्याला पाठिंबा देण्याचं आवाहन या बैठकीतून करण्यात आलंय।